नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. स्वतःच्या मालकीच्या जागेत दुसऱ्याला 20 मीटर दिल्याने मागील 3 वर्षांपासून नंदकिशोर जांगडे महावितरणसोबत लढा देत आहेत. मात्र महावितरणच्या निगरगट्ट प्रशासनाने त्यांची मागणी अद्यापही पूर्ण केली नसल्याने ते आता 7 एप्रिलपासून महावितरणच्या मस्तगड येथील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जालना महावितरण कंपनी कार्यालयासमोर नंदकिशोर कन्हैयालाल जांगडे हे वयोवृद्ध इसम 7 एप्रिलपासून आमरण उपोषण करतायत. नंदकिशोर जांगडे यांच्या मालकीची नूतन वसाहत घाटी रोड परिसरात जागा आहे. मात्र या जागेवर दुसऱ्याच व्यक्तीला महावितरणने वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिलाय. हा वीज पुरवठा तात्काळ खंडित करावा या मागणीसाठी मागील 2 ते 3 वर्षांपासून नंदकिशोर जांगडे हे लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. मात्र त्याचा कुठलाही फायदा या वयोवृद्धाला झाला नाही. त्यामुळे अखेर नंदकिशोर जांगडे यांनी लोकशाही मार्गाने 7 एप्रिल 2024 पासून जालना येथे असलेले मस्तगड येथील महावितरण कंपनी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय. यामध्ये त्यांच्या जीवितेला बरे वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर राहील असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. परिचय क्या है? मेरा नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगड़े। जांगड़े जी, आपने हमारे चैनल को इसके पहले भी बाइट दिए थे कि आपकी जगहों के ऊपर क्या प्रॉब्लम, किसी ने मीटर लेके रखा है? मेरी मालकी की जगह है, 1999 से मेरे ताबे में है। मैंने वहाँ दुकान बनाया 10 वहाँ पे, और मैं वो हमारे भाई के नाम पे, नंद किशोर के नाम पे उन्होंने मीटर दिए वहाँ पे, जो इलीगल है। मालक जगहों का मैं है, मैं मालक है जगहों का। इस विषय में अधीक्षक अभियंता से बात हुई? हाँ जी, मीटर उन्होंने बोले क्या है, हम देखेंगे, निकालेंगे तुम्हारा। 27/3 को एक लेटर दिए उन्होंने हमारे को कि हम आज 7 दिन के अंदर तुम्हारा मीटर निकाल देंगे। तो अभी तक आपका समाधान हुआ क्या? नहीं हुआ, निकाल। तो आप जो निवेदन दिए सरकार को कि हम 7 तारीख के दिन आप 12 बजे उपोषण करेंगे, बैठेंगे, डेफिनेट बैठने वाले हम 7 तारीख को। नहीं निकाले उन्होंने। और ऐसी परिस्थिति में आपको कुछ होगा तो उसका जवाब उसको इसका जवाबदार अधीक्षक। आपको अभी डॉक्टर की तरफ से कौन कौन सी दवा गोली चालू है? मेरे को बीपी, शुगर, हाइपरटेंशन, दम लगता मेरे को, कोलेस्ट्रॉल की गोलियां चालू है मेरे। और उम्र कितनी हो गई? मेरी 72 रनिंग ईयर्स है मेरी। और आप क्या करें, मजबूरी में करें, सता रहे, कर रहे नहीं। तो जांगड़े साहब, ये आपका कल फैसला है? 101% बैठ रहा मैं 7 तारीख को सेशन को 12 बजे। सरकार के खिलाफ? सरकार के खिलाफ ये मेरे जो उन्होंने करे नहीं, सुने नहीं, इलीगल मीटर दिए उन्होंने। इस बीच में आपके साथ कुछ होता हो तो फिर जवाबदारी? उसकी जवाबदारी इनकी तरफ भी रहेगी, अधीक्षक की तरफ और संजय गाँव के पास। मेरी वहाँ से मेरा एक तो उन्होंने डिस्काउंट करना, उसका निकाल के कर देना, नहीं कभी करे उन्होंने तो मेरी वहाँ से एक तो सेशन को बढ़ाऊंगा, और नहीं सुना तो मेरी अर्थी निकलेगी वहाँ से। ये समझ के चलना। यशवंतराव चव्हाण साहित्यिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना यांच्या वतीने कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्रिभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. जालना शहरात अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कवी संमेलनात विविध कवींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यशवंतराव चव्हाण साहित्य सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना आयोजित कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आज अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे त्रिभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री राजेश टोपे, प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य BR गायकवाड, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गायकवाड, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी अब्दुल अरमान, कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ लेखक तथा कवी शिवकुमार, सचिव डॉक्टर BR गायकवाड, कार्यवाहक प्राध्यापक बसवराज कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या त्रिभाषिक कवी संमेलनात मराठी, हिंदी, उर्दू आदी मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी विविध कविता, शेरो शायरी असे विविध सादरीकरण उपस्थित कवींनी सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राज रणधीर यांनी केले, तर आभार शंकर तिकांडे यांनी मानले. मला एक गजल घेतो पा. घर म्हणावे कसे, घर म्हणावे कसे, 4 भिंतीस या रोज घडतो गुन्हा धुंद वस्तीत या. घर म्हणावे कसे, 4 भिंतीस या रोज घडतो गुन्हा धुंद वस्तीत या. हे शहर पोट भरण्या जरी गाठले, हे किमान कवीने तरी ऐकावं एवढी अपेक्षा आहे. शहर
पोट भरण्या जरी ठेवले मी मला इथे मंडीत या गाठले हे शहर पोट भरण्या जरी ठेवले मी मला इथे मंडीत या घर म्हणावे कसे चार भिंतीस या रोज घडतो गुन्हा धुंद वस्तीत या आणि शेरपा होते पसरायचे मज फांद्या परी होते पसरायचे मज फांद्या परी गेलो जखडून रे पण कल्लीत या घर म्हणावे कसे चार भिंतीस या रोज घडतो गुन्हा धुंद वस्तीत या चेहरा हा जालना शहरात मंदिराच्या जमिनीवर बळकाव करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ऐतिहासिक श्री बनखेडी गडबडेश्वर महादेव मंदिर देवस्थानची तब्बल 65,797 चौरस मीटर जागा बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे, तर न्यायालयानं आरोपींना 4 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादी सचिन विल्किसन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा संपूर्ण प्रकार जालना शहरातील देऊळगाव राजा रोडवरील कन्हैयानगर परिसरात घडलाय. आरोपींनी संगनमत करून श्री बनखेडी गडबडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केला. मिळकत पत्रिकेमध्ये मूळ व्यवस्थापक मांगली व्यास यांचं नाव काढून टाकत त्या ठिकाणी आरोपी भैयालाल आहिर यांचं नाव बेकायदेशीररित्या नोंदवण्यात आलं. यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाची फसवणूक करण्यात आल्याचं तपासात समोर आलंय. या गंभीर प्रकाराची दखल घेत सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करत 2 मुख्य आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मंदिर ट्रस्टच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमीन बळकवण्याचा प्रयत्न झाल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एकूणच धार्मिक स्थळांच्या जमिनीवर डोळा ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने जालन्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अशा गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. गुन्हा नंबर 231/26 कलम 318(4), 338, 336(3), 340(2), 61(2), 35 BNS प्रमाणे फिर्यादी सचिन विल्किसन कांबळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. यातील आरोपी पारस नंद, भैयालाल आहिर आणि संतोष तांदळे यांनी सर्वांनी मिळून श्री बनखेडी गडबडेश्वर महादेव देऊळ येथील विश्वस्त संस्थेमधील मिळकत जवळपास 65,797 चौरस मीटर या मिळकत परिपत्रिकेत व्यवस्थापकाच्या ठिकाणी मांगीलाल व्यास यांच्याऐवजी आरोपींचे नाव टाकून खोटी बनावट पत्र तयार केली आणि ती खरी म्हणून वापरली असा फिर्याद देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यातील 2 आरोपी पारस नंद आणि भैयालाल आहिर यांना 1 तारीख 1/4 रोजी अटक केलेली आहे आणि माननीय न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना 4 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे. पुढील तपास API साबळे करत आहेत. बदनापूर तालुक्यातील देवगाव फाटा परिसरात एका अज्ञात तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर तालुक्यातील देवगाव फाट्यावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच बदनापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात आरोपीने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या व्यक्तीचा खून केला असावा असं पोलिसांनी सांगितलंय. मयत तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास किंवा कोणी बेपत्ता असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. जर कोणाच्या मृत व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाली तर त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात किंवा 9823222250 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय. बदनापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मारेकरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. जालना महापालिकेस विकृत सदस्य निवडीच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षात मोठा वाद उफाळून आलाय. भाजपच्या पराभूत उमेदवाराला काँग्रेसकडून पाठिंबा दिल्याचा आरोप करत काँग्रेसने 7 नगरसेवकांसह 2 पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे जालन्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.
जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपाचे पराभूत उमेदवार विनोद रत्नपारखे यांचे नाव काँग्रेसकडून महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी भाजपाला उघडपणे मदत केल्याचा ठपका पक्षश्रेष्ठींनी ठेवलाय. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कठोर भूमिका घेत फारुख सादिक तोंडीवाले, इम्रान खान, अमानुल्ला खान, फरहाना अब्दुल रौफ अन्सारी, सुनील अशोक बोरुडे, मयुरी दिनेश दैने, रुबिना माजिद पठाण आणि अनिल अशोक तिरुके या 7 नगरसेवकांना निलंबित केले. तसेच या वादात काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष नंदा पवार आणि वरिष्ठ पदाधिकारी अब्दुल रशीद पैलवान यांनीही भाजपला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून या दोघांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले. या संदर्भातील अधिकृत आदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी जारी केले आहेत. दरम्यान या कारवाईमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून आगामी काळात जालना महानगरपालिकेतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. भारतीय जैन संस्था जालना द्वारा आयोजित जालना जिल्हा जैन निर्देशिका 2026 विमोचन तसेच विवाहयोग्य उमेदवार सूची विमोचन आणि निशुल्क वितरण यासह महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला आहे. यासह सामाजिक विषयावर चर्चा, मार्गदर्शन तसेच निर्णय कार्यक्रम. दिनांक 5 एप्रिल 2026 रविवारी सकाळी 10 वाजेपासून. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक सकल जैन समाज, जिल्हाध्यक्ष हस्तिमलजी बंब, उपाध्यक्ष नरेंद्र मोदी, सचिव ॲडव्होकेट अभय सेठिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा.